जिसने एडमिशन इधर लिया तो उसका लाइफ तो बनेगा ही, जैसे आप बिकॉज focus- एक्सपिरियन्स जो आहे ना इथं खूप चांगला भेटतोय. त्याच्यानंतर फॅकल्टीज पण छान आहेत, जसं की आपले मेंटर्स वगैरे पण बघितलं ना, त्याच्यानंतर इथले सगळी जी प्रोसेस असते ना आपल्याला शिकायची वगैरे, झिरो बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत शिकवतात वगैरे. त्याच्यानंतर एक्झाम्स वगैरे पण असतात, क्रेडिट असतो, एन्जॉयमेंट असते. असं नाही की इन्स्टिट्यूट आहे म्हणून एन्जॉयमेंट नाही वगैरे, काय नाही, सगळ्या गोष्टी आहे. ट्रिप्स वगैरे पण जातो आम्ही, त्याच्यानंतर खूप काय मजा वगैरे करतो. म्हणून मस्त आहे. मला तर खरंच खूप आवडलं. आणि म्हणजे असं होतं की जे डिसिजन मी घेतलंय, मी रिग्रेट नाही करत की तो माझा चुकलाय म्हणून. भारी वाटत होतं, काहीतरी असं वाटत होतं की काहीतरी केलंय बाबा, फॅशन डिझायनिंग घेऊन म्हणजे असं वाटतं किंवा काहीतरी एक मिळवलंय ती गोष्ट, असं वाटत होतं. अभी ये 3 साल में हाउ TTH इंचवर्ड हेल्प्ड यू टू ग्रो? मैं पहले बिल्कुल भी सोशलाइज नहीं होती थी, मतलब स्टेज फियर था मुझे. अभी जैसे मैं बात कर पा रही हूँ, ये भी मैं नहीं कर पाती थी. बट जब भी वर्कशॉप्स होते थे या फिर इवेंट्स होते थे TTA में, तो मैं उसमें से पार्टिसिपेट करने लगी. गेम्स होते थे, लोगों से बात करने लगी. पण ऍक्च्युअल रॅम्पवर तो ड्रेस कसा दिसला पाहिजे, त्याचं पूर्ण स्टायलिंग कसं असलं पाहिजे, ते सगळं मला रोशनी मॅमनी म्हणा, पूनम मॅमनी म्हणा, निकिता मॅम म्हणा, त्याच्यानंतर सगळ्या मॅमनी हेल्प केली. त्याच्यानंतर खूप काही गोष्टी अशा होत्या की छोट्या छोट्या चुका पण मी केल्यात, असं नाही मी चुका केल्या नाहीयेत, पण त्या गोष्टींमधनं खूप काही गोष्टी शिकायला पण भेटले की प्रोसेस पण ती जी आहे ना खूप मस्त आहे. TTH मैक्सिमम मेरे को अभी तो 4 ईयर तो भी हो रहे हैं, क्योंकि मेरा फर्स्ट डिप्लोमा में एडमिशन लिया था ना मैंने, ओके फिर बाद में डिग्री के लिए अप्लाई किया. ओके. और